नमस्कार, मी पंजाब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 12 तारखेपासून जवळपास 12 पासून 20 पर्यंत राज्यात भाग बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर सगळ्यासाठी आनंदाची बातमी, मान्सून 12 मेला दस्तक देणार आहे. अंदमान बेटावर दस्तक धडक देणार आहे, अंदमान बेटावर दाखल होणार आहे. यावर्षी जवळपास 8-10 दिवस लवकरच येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 19 मेपर्यंत तिथं स्थिरावलेलं राहील. परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 21 मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. 21 मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल. त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे, म्हणून हे खास करून आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर आपल्याला दरवर्षी जशी वाट बघावं लागते, तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही. 12 मेला उद्याच्याला दस्तक देणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात. पण राज्यामध्ये मात्र 11 मेपासून ते 20 मेपर्यंत दररोज भाग बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घेता. ज्यांची हळद असेल, ज्यांचा कांदा असेल, तुम्ही काय करायचा, काढून झाकण्याची तयारी ठेवा. आणि ज्यांच्या ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी, कारण की राज्यामध्ये काय झालं की यावर्षी ऊसासाठी पाणी कमी पडत आहे, म्हणून सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की ऊसाला तुमचे 2 पाणी वाचतील असा पाऊस पडणार आहे. ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचेल असा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. खास करून ही ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून लक्षात येतं. पण हळद आणि कांदा शेतकऱ्यांना की विनंती की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसा कांदा काढा, कारण की राज्यामध्ये जवळपास 30 मे